नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पुरणाच्या पोळ्याचा स्वयंपाक केला होता. काही कारण नव्हतं, सगळ्यांना खाऊशी वाटल्या होत्या म्हणून केला होता. तर आता आम्ही चाललोय अक्काकडे डाबा द्यायला. तर मम्मी मी चाललोय. तर मित्रांनो आत्ताच आलोय वस्तीवर. दादा गेलेत बावेला आणि त्यांना आणायला शाळेत. त्यांच्या शाळा सुटायचा टाईम झालाय. तर हे इकडं अक्का ते बसलेत आणि आत्ता रस्त्याचं काम थोडं पुढं चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, काल हे इथं रस्त्याचं काम चालू होतं आणि आज तेव्हा तिथं रस्त्याचं काम चालू आहे ते लांब. तेव्हा तिथून गाड्या सगळ्या इकडं येतात ह्या रोडला. आणि ही ह्या बस जिथून वळली ना तिथून मग डबल साईड चालू होती. म्हणून पुढं लय गर्दी आहे. आत्ताच आलो आहे आम्ही, कारण की गाडी तिथून निघत नव्हती. तर अक्काला डबा ते आणला आहे. तर इथं कोथमीरवाला आलाय, कोथमीर घेऊन राहिली ती. ते ना एक दे ना माझं, ते दोन आहेत ना. आता काय तुम्ही तरी काय घ्या ना वाटतं माहिती पण तर हे बघा, इथं डबा आणलाय. सार्थक जेवण करून राहिला. लिंब काय किलो घ्या. तर हे बघा, इथं नवीनच बस चालली बरं का, थांबली इथं. तिच्यात कोणीच नाही, पण बस एकदम नवीन आहे. हे बघ किती गर्दी झाली तिकडं. तर मित्रांनो इथं मोटर चालू आहे आणि हे पाणी डायरेक्ट तिकडं ऊसात चाललंय. आणि हे बघा किती मस्त फुलं आली तिथं. मित्रांनो याला कायऱ्या यायच्या आता सुरू झाल्यात बरं का. आणि हे बघा तिकडून बाब्यान ते पण आलेत. ते दादा घ्यायला गेले होते. तर बाब्यान ते तुम्हाला दिसू राहिले का नाही, मी थांबतो थोडं जागेतो. तर हे बघा, हे बाब्यान ते दादा घ्यायला गेले होते. तर हे बघा दादा आलेत आराध्याला त्यांना घेऊन. तर मित्रांनो हे कायचे झाड आहे हे तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आता मला त्याचं नाव नाही माहीत. हे बघा इथं काय आहे. तर इथं सूर्यफुलाचं झाड लावलं होतं मी. आता येईन ते बरेच 10-20 दिवसांनी येईन. हे बघा इथं सुद्धा लावलं होतं, इथं कुठेतरी लावलं होतं. तर सूर्यफुलाच्या बिया होत्या कॉलेजमध्ये दिल त्या आम्हाला सरांनी, तर लावलं इथं. अजून इथं 2 सूर्यफुलाच्या बिया लावल्यात. इथं कुठेतरी लावल्यात 2 सूर्यफुलाच्या बिया. तर हे बघा हे बाब्यान ते आलेत शाळेतून. तर ह्या आरीला कुठंतरी लागलंय पायाला आणि हे बाब्या हसू राहिला. हसतोय इकडं ह्यो बाब्या. त्याला हळद लावायची ताई, नाही तर मी ना मामीकडं पोळी खायची चुरणाची. ते आता उलट हसत होय. जाय भाऊ थोड्या वेळाने जाय, नाही तर कपडे बदलून ये आणि मग तुला काय करते करू जाय. बाया म्हणली अरे बाब्या, अरे पिठी घेऊन जाय दादा तू. तर मित्रांनो या दादाने काय पेटीलं काय नु रोडच्या काढाला.
काय का मम्मी? तर दादांनी हुरडा पेटीला इथं जायचं जवळ नाही तर सगळं ते येते तर मित्रांनो याचे धपाटे सुद्धा होते. हे बघा आर्यन बावे कसे पळत आले. आले ना चार भाऊ द्या ना गरमच भरून राहिले हुरडा खायचा नाही का रे? अहो ते जळण का हे असलं तर गार भाऊ द्या ना जरशी. अरे लागन काय आलं उकरीचा खड्डा करायचं त्याला काय होतंय? बस करे मागे पाय मागेच घे मागेच घे. काऊन झोपला रे? काऊन झोपला? तर मित्रांनो इथं परत पेटीला हुरडा जाळायला हुरडा पेटवायचा हुरडा बनवायला इथं परत पेटीला दोन होते पहा बनायचा तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा हुरडा खाल्लेला आहे का नाही कधी. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.